शेतकरी मित्रांनो, हजारो रुपये खर्च करून आणलेले महागडे बियाणे जेव्हा जमिनीत सडून जाते किंवा त्याला बुरशी लागते, तेव्हा शेतकऱ्याचे अतोनात नुकसान होते. बाजारातील महागडी रासायनिक औषधे लावूनही अनेकदा बियाणे उगवतच नाही. पण विचार करा, जर एका रुपयाचाही खर्च न करता तुमच्या घरातील घटकांपासून बियाण्यांना 100% उगवणशक्ती देणारी नैसर्गिक लस तयार झाली तर? हो, आज आपण पाहणार आहोत बीजामृत बनवण्याची सर्वात सोपी पद्धत. बीजामृत म्हणजे पेरणीपूर्वी बियाण्यांवर केली जाणारी एक पूर्णपणे नैसर्गिक प्रक्रिया आहे. याचे मुख्य 3 फायदे आहेत. पहिले म्हणजे बियाणे जमिनीत टाकल्यावर ते 100% उगवते. एकही दाणा वाया जात नाही. दुसरे म्हणजे बियाणाला लागणारी बुरशी आणि कीड मुळापासून नष्ट होते. आणि तिसरे म्हणजे सुरुवातीपासूनच रोपांची वाढ अत्यंत जोमदार होते. आता बीजामृत बनवण्याचे अचूक प्रमाण समजून घेऊया. 100 किलो बियाण्यांसाठी आपल्याला लागेल 20 लिटर पाणी, देशी गाईचे ताजे शेण 5 किलो, गोमूत्र 5 लिटर, कळीचा चुना 50 ग्रॅम आणि आपल्या शेतातील झाडाखालची मूठभर माती. याची कृती एकदम सोपी आहे. पहिल्या रात्री 20 लिटर पाण्यात 5 किलो शेण एका सुती कपड्यात बांधून रात्रभर लटकवून ठेवा. दुसऱ्या दिवशी सकाळी ते शेण पाण्यात चांगले पिळून घ्या. आता त्या पाण्यात 5 लिटर गोमूत्र, 50 ग्रॅम चुना आणि मूठभर माती टाकून लाकडाच्या काठीने चांगले ढवळून घ्या. तुमचे बीजामृत तयार झाले. हे द्रावण बियाण्यांवर हलक्या हाताने चोळा. जर हळद किंवा आले असेल तर त्यात बुडवून काढा. लक्षात ठेवा, बियाणे फक्त सावलीतच सुकवायचे आहे, उन्हात नाही. वाळल्यानंतर लगेच पेरणी करा. शेतकरी मित्रांनो, यंदाच्या पेरणीला रासायनिक औषधांचा खर्च थांबवा आणि हे बीजामृत नक्की वापरून बघा. हा व्हिडिओ तुमच्या गावातील प्रत्येक शेतकरी ग्रुपवर शेअर करा, जेणेकरून सर्वांचा खर्च वाचेल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.